नमस्कार. द डीप डाईव्हमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण एका अशा पुस्तकाबद्दल बोलणार आहोत ज्याने खरंच अनेकांना मदत केलीय. जेम्स क्लिअर यांचं ॲटॉमिक हॅबिट्स. नमस्कार. सुरुवात एका खास गोष्टीने करूया. लेखक स्वतः म्हणजे जेम्स क्लिअर हायस्कूलमध्ये असताना बेसबॉल खेळत होते आणि बॅट जोरात चेहऱ्यावर आदळली. खूप गंभीर दुखापत होती. अरे बापरे. अगदी कोमा वगैरे जावं लागलं होतं त्यांना काही काळ. पण त्यातून सावरताना त्यांनी अगदी छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष दिलं. म्हणजे किरकोळ वाटणाऱ्या सुधारणा करत ते परत उभे राहिले. आणि मला वाटतं त्याच अनुभवातून त्यांना या ॲटॉमिक सवयींच्या शक्तीची खरी जाणीव झाली नाही का? अगदी. ॲटॉमिक म्हणजे एकदम लहान, पण त्याच वेळी अणुबॉम्बसारखी प्रचंड ताकद असलेलं काहीतरी. बरोबर. आणि हीच आपल्या आजच्या चर्चेची मुख्य संकल्पना आहे. ॲटॉमिक म्हणजे लहान पण सातत्यपूर्ण. कशा प्रकारे या लहान सवयी मोठे दीर्घकाळ टिकणारे बदल घडवतात हे समजून घेणं महत्वाचं आहे. आपण फक्त ध्येय ठरवण्यापुरतं नाही बघणार, तर सवयी कशा तयार होतात किंवा मग वाईट सवयी मोडायच्या कशा. हो. आणि यात आपलं मन, आपला मेंदू कसा प्रतिसाद देतो यावर जरा खोलवर बोलूया. म्हणजे सवयींमागचं विज्ञान समजून घ्यायचंय. अगदी. आणि त्यातून आपल्या आयुष्यात चांगले बदल कसे आणायचे याचे काही मार्ग शोधायचे. खरंय. कारण आपण बघतो मोठे संकल्प करतो पण मग ते टिकत नाहीत. कदाचित आपलं लक्षच चुकीच्या गोष्टींवर असतो का? असू शकतं. मग सुरुवात करूया त्या 1% नियमाने. रोज फक्त 1% सुधारणा. ऐकायला किती साधं वाटतं नाही? अगदी किरकोळ वाटतं सुरुवातीला, पण याचं गणित आहे ना, ते चक्रवाढ व्याजासारखं आहे. अच्छा, कसं काय? म्हणजे बघा, रोज फक्त 1% चांगली सवय लावली तर वर्षभरात तुम्ही तब्बल 37 पट अधिक चांगले होऊ शकता. 37 पट? हो. आणि याउलट रोज 1% वाईट सवय ती तुम्हाला हळूहळू शून्याच्या जवळ नेते. बापरे. आणि यातली गंमत म्हणजे सुरुवातीला हा फरक अजिबात जाणवत नाही. 0 फरक वाटतो. आणि इथेच अनेक जण फसतात. त्यांना वाटतं, अरे एवढंसं करून काय होणार आहे. बरोबर, सोडून देतात मग. अगदी. पण दीर्घकाळात याचे परिणाम प्रचंड मोठे असतात. म्हणून आज तुम्ही कुठे आहात यापेक्षा जास्त महत्वाचं आहे की तुम्ही कोणत्या दिशेने चालला आहात. तुमची ट्रॅजेक्टरी काय आहे. म्हणजे यश हे असं एका रात्रीत मिळत नाही. नाहीच. ते रोजच्या छोट्या सवयींचं, त्या सातत्याचं फळ आहे. याचं एक उदाहरण पण आहे ना पुस्तकात, ते ब्रिटिश सायकलिंग टीमचं. हो, जबरदस्त उदाहरण आहे ते. जवळपास 100 वर्ष ही टीम अगदी सामान्य कामगिरी करत होती. मग आले डेव्ह ब्रिल्सफोर्ड आणि त्यांनी एक वेगळाच दृष्टिकोन आणला. ॲग्रिगेशन ऑफ मार्जिनल गेन्स. म्हणजे छोट्या छोट्या फायद्यांची बेरीज. त्यांनी काय केलं, सायकलिंगशी संबंधित प्रत्येक लहान गोष्टीत सुधारणा करायला सुरुवात केली. प्रत्येक लहान गोष्टीत म्हणजे काय का? अगदी बारीक सारी गोष्टी. सायकलची सीट थोडी आणखी आरामदायी करता येईल का, टायरची पकड 1% चांगली करता येईल का, खेळाडूंनी कोणतं मसाज ऑइल वापरावं, अगदी हात धुण्याची योग्य पद्धत कोणती ज्यामुळे सर्दी पडसं टाळता येईल. अरे वा, म्हणजे इतक्या लहान गोष्टी. हो, अशा शेकडो लहान गोष्टींमध्ये त्यांनी फक्त 1% सुधारणा केली. आणि त्याचा एकत्रित परिणाम काय झाला? काही वर्षातच या टीमने टूर डी फ्रान्स आणि ऑलिम्पिकमध्ये पदकांचा अक्षरशः पाऊस पाडला. कमाल आहे. हे आहे छोट्या सवयींच्या एकत्रित शक्तीचं उदाहरण. अगदी. पण हे जे 1% बदल आहेत ते लगेच दिसत नाहीत, हे पण महत्वाचं आहे. आणि इथेच लेखक एका संकल्पनेबद्दल बोलतात, प्लॅटो ऑफ लेटंट पोटेन्शियल. बरोबर, सुप्त क्षमतेचा पठार. म्हणजे काय होतं की आपण मेहनत करायला लागतो आणि आपल्याला वाटतं प्रगती अशी सरळ रेषेत होईल. हो, अशी वर जाणारी रेषा दिसेल आपल्याला. पण तसं होत नाही. सुरुवातीला बराच काळ जातो, मेहनत करतो, पण निकाल 0. बरोबर. आणि मग येते निराशा. त्याला लेखक व्हॅली ऑफ डिसअपॉइंटमेंट म्हणतात. अगदी. हे अगदी बर्फाच्या तुकड्यासारखं आहे बघा. समजा एका खोलीचं तापमान आहे -5°C. ठीक आहे. तुम्ही ते तापमान वाढवायला सुरुवात करता. -4, -3, -2, -1, 0. तरी बर्फ वितळतो का? नाही. तापमान 1°C होतं तरी बर्फ तसाच आहे. पण जसा तो 0°C टप्पा ओलांडतो की लगेच वितळायला लागतो. अगदी. याचा अर्थ आधीची सगळी ऊर्जा वाया गेली का? नाही, ती साठली होती. बरोबर. ती साठली होती आणि एका विशिष्ट टप्प्यावर पोचल्यावर तिचा परिणाम दिसू लागला. आणि हेच आपल्या सवयींच्या बाबतीत होतं. आपण रोज व्यायाम करतो, महिनाभर करतो, पण वजनात किंवा शरीरात लगेच काही फरक दिसत नाही. आणि आपण सोडून देतो. आपल्याला वाटतं काहीच उपयोग होत नाहीये बाबा याचा. अगदी. पण ते प्रयत्न वाया गेलेले नसतात. ते त्या बर्फाच्या तुकड्यात साठवलेल्या ऊर्जेसारखे असतात.
तो प्लॅटो किंवा पठार ओलांडण्याची गरज असते. आणि जेव्हा तो ओलांडला जातो तेव्हा लोकांना वाटतं की अरे याला तर रातोरात यश मिळालं. हो म्हणतात लोक असं. पण त्यामागे ते सातत्यपूर्ण प्रयत्न असतात जो काळ लोकांनी पाहिलेला नसतो. त्यामुळे धीर धरणं आणि त्या प्रक्रियेवर विश्वास ठेवणं खूप महत्वाचं आहे. आणि याच मुद्द्यावरून लेखक पुढे म्हणतात की ध्येयांवर अवलंबून राहण्याऐवजी सिस्टम म्हणजे प्रणालीवर लक्ष केंद्रित करा. हे थोडं वेगळं वाटतं ऐकायला, कारण आपल्याला तर नेहमी ध्येय ठरवायला शिकवतात. हो, हे पारंपरिक विचारांपेक्षा थोडं वेगळं आहे. मग फरक काय आहे नक्की ध्येय आणि प्रणालीमध्ये? ध्येय म्हणजे तुम्हाला काय मिळवायचंय, तो अंतिम परिणाम. जसं मला मॅरेथॉन धावायची आहे किंवा मला 10 किलो वजन कमी करायचंय. ओके. तर प्रणाली म्हणजे ती प्रक्रिया, त्या रोजच्या कृती ज्या तुम्हाला त्या ध्येयाकडे घेऊन जातात. जसं की मी आठवड्यातून 3 वेळा धावायला जाईन किंवा मी रोजच्या जेवणात भाज्या जास्त खाईन. अच्छा. लेखक म्हणतात की फक्त ध्येयांवर लक्ष केंद्रित करण्यात काही समस्या आहेत. काय समस्या आहेत? आपण तर नेहमी ध्येयच ठरवतो. पहिली समस्या म्हणजे ध्येय गाठणं हा एक क्षणिक बदल असतो, तात्पुरता. म्हणजे समजा तुमचं ध्येय आहे घर स्वच्छ करणे. तुम्ही एकदा घर स्वच्छ केलं, ध्येय पूर्ण झालं. हो. पण जर तुमच्या अस्वच्छतेच्या सवयी म्हणजे तुमची प्रणाली तशीच राहिली तर घर पुन्हा अस्वच्छ होणार की नाही? खरंय, होणारच. म्हणजे तुम्ही फक्त वरवरच्या लक्षणांवर उपाय केला, मुळाशी गेला नाहीत. सवयी नाही बदलल्या तर परिणाम कसे टिकणार? म्हणजे सवय हीच प्रणाली आहे. अगदी. दुसरी समस्या आहे की ध्येयम तुमचा आनंद पुढे ढकलतात. आपण काय म्हणतो? जेव्हा माझं वजन कमी होईल तेव्हा मी आनंदी होईन, किंवा जेव्हा मला प्रमोशन मिळेल. बरोबर. तेव्हा मी समाधानी होईन. म्हणजे आनंद हा भविष्यातल्या कोणत्या तरी मोठ्या क्षणावर अवलंबून ठेवतो आपण. त्या प्रक्रियेवर. तर तुम्हाला त्या प्रक्रियेतच आनंद मिळायला लागतो. अच्छा. रोज धावायला जाणं त्यातच एक समाधान आहे. रोज काहीतरी नवीन शिकणं यातच मजा आहे. कारण प्रणाली तर रोज चालू आहे. ध्येय गाठायची वाट बघायची गरज नाही आनंदी व्हायला. हे खूपच महत्वाचं आहे. म्हणजे प्रक्रियेचा आनंद घेणं शिकायला हवं. पण ह्या सगळ्याच्या मुळाशी आणखी एक खोलवरची गोष्ट आहे ज्याबद्दल लेखक बोलतात. ओळख बदलणे, आयडेंटिटी चेंज. हे काय आहे नक्की? लेखक बदलाचे 3 स्तर सांगतात. आपण कसे बदलतो याचे 3 लेव्हल्स आहेत. ओके. सर्वात बाहेरचा स्तर आहे परिणाम, आउटकम. म्हणजे तुम्हाला काय मिळवायचं आहे, जसं वजन कमी करणं. त्याच्या आतला स्तर आहे प्रक्रिया, प्रोसेस. म्हणजे तुम्ही काय करता, जसं व्यायाम करणं, डाएट करणं. ठीक आहे. आणि सर्वात आतला गाभाचा स्तर आहे ओळख, आयडेंटिटी. म्हणजे तुम्ही स्वतःबद्दल काय विश्वास ठेवता, तुम्ही कोण आहात असं मानता. लेखक म्हणतात की खरा आणि टिकाऊ बदल जो असतो ना, तो या ओळखीच्या पातळीवर होतो. म्हणजे फक्त मला सिगरेट सोडायची आहे असं म्हणण्याऐवजी मी धूम्रपान न करणारा व्यक्ती आहे, आय एम अ नॉन स्मोकर, असं मानणं, तसा विश्वास ठेवणं अधिक प्रभावी आहे. असं का? कारण आपलं वर्तन आपल्या ओळखीशी विसंगत असणं आपल्याला आवडत नाही. आपण जी प्रत्येक कृती करतो, प्रत्येक सवय जपतो, ती म्हणजे आपण मी अमुक प्रकारचा व्यक्ती आहे यासाठी देत असलेले एक मत आहे. अरे वा, हे भारी आहे. मत देतो आपण. हो. जेव्हा तुम्ही रोज सकाळी लवकर उठता तेव्हा तुम्ही मी एक शिस्तबद्ध व्यक्ती आहे या ओळखीला मत देता. जेव्हा तुम्ही रोज काहीतरी नवीन वाचता तेव्हा तुम्ही मी एक जिज्ञासू व्यक्ती आहे या ओळखीला मत देता. म्हणजे सवय आपल्या ओळखीला आकार देतात. आणि आपली ओळख आपल्या सवयींना टिकवून ठेवते. अच्छा. संबंधी सवयी टिकवणं खूप सोपं जातं. जसं जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की मी एक निरोगी व्यक्ती आहे, तर पौष्टिक खाणं आणि व्यायाम करणं हे ओझं नाही वाटणार. ते तर मग स्वाभाविक वाटेल. अगदी. ते तुमच्या स्वभावाचाच एक भाग बनेल. म्हणून खरा वर्तणूक बदल हा ओळख बदल असतो. ठीक आहे. हे सगळं खूप इंटरेस्टिंग आहे. मग या सवयी चांगल्या असोत वा वाईट, त्या मुळात कशा प्रकारे आपल्यात रुजतात? याचं काही शास्त्र आहे का? काही सायन्स? हो, नक्कीच आहे. लेखक सवयीच्या निर्मितीमागे 4 पायऱ्यांचे एक चक्र सांगतात. एक लूप आहे हा. 4 पायऱ्या. कोणत्या? इशारा, क्यू, तीव्र इच्छा, क्रेविंग, प्रतिसाद, रिस्पॉन्स आणि बक्षीस, रिवॉर्ड. हे चक्र सतत आपल्या न कळत चालू असतं. ओके. हे थोडं समजावून सांगाल का? एक उदाहरण घेऊन. नक्कीच. इशारा म्हणजे कोणतीही गोष्ट जी तुमच्या मेंदूला सवय सुरू करण्यासाठी सिग्नल देते. समजा तुमच्या फोनवर नोटिफिकेशन आलं, पिंग वाजला, हा झाला इशारा. तीव्र इच्छा म्हणजे त्या इशाऱ्यामागे असलेली प्रेरणा किंवा ओढ.
नोटिफिकेशन आल्यावर मेसेजमध्ये काय असेल हे जाणून घेण्याची उत्सुकता. ती झाली क्रेव्हिंग. अच्छा. प्रतिसाद म्हणजे तुम्ही शारीरिकपणे काय करता, म्हणजे तुमची सवय. उदाहरणार्थ फोन उचलून मेसेज वाचणे, हा झाला रेस्पॉन्स. आणि मग? आणि बक्षीस म्हणजे त्या कृतीतून मिळणारं समाधान किंवा फायदा. उदाहरणार्थ माहिती मिळाली, उत्सुकता शमली. हे बक्षीस तुमच्या मेंदूला शिकवतं की ही कृती भविष्यात पुन्हा करण्यासारखी आहे, कारण त्याने तुमची इच्छा पूर्ण केली. आणि हे चक्र असं सतत फिरत राहतं, नकळतपणे. अगदी. आणि हळूहळू ही प्रक्रिया इतकी स्वयंचलित ऑटोमॅटिक होते की मेंदूला प्रत्येक वेळी विचार करावा लागत नाही. नोटिफिकेशन आलं, उचलला फोन, बघितला मेसेज, विचार नाही केला. हो, खरंय. यामुळे आपली प्रचंड मानसिक ऊर्जा वाचते, जी आपण इतर महत्त्वाच्या कामांसाठी वापरू शकतो. सवयी म्हणजे काय, तर मेंदूने शोधलेले शॉर्टकट्स आहेत. बरोबर. तर मग ह्या सायन्सचा वापर करून चांगल्या सवयी कशा लावायच्या आणि वाईट कशा मोडायच्या, यासाठी लेखक 4 नियम सांगतात. बरोबर. अगदी. 4 सोपे नियम. त्यातला पहिला आहे सवयीला स्पष्ट बनवा. मेक इट ऑब्व्हियस. बरोबर. अनेकदा आपल्या वाईट सवयी का सुरू होतात, कारण त्यांचे इशारे, क्यूज आपल्या आजूबाजूला सहज दिसतात, स्पष्ट असतात. जसं समोर डायनिंग टेबलवर ठेवलेली बिस्किटं बघितली की खाण्याची इच्छा होते. होतं असं. मग चांगल्या सवयीसाठी काय करायचं? त्याचे इशारे स्पष्ट आणि सहज दिसतील असे करायचे. आणि याची सुरुवात होते जागरूकतेने. म्हणजे आपल्याला आपल्या सवयी माहीत तरी आहेत का? त्यासाठी काय करायचं? लेखक हॅबिट स्कोअरकार्ड वापरायला सांगतात. म्हणजे काय, तर तुमच्या रोजच्या सवयी लिहून काढा आणि बघा ती चांगली आहे, वाईट आहे की निरुपयोगी आहे. फक्त जाणीव ठेवणं. अच्छा. जपानमधल्या रेल्वे कर्मचाऱ्यांचं पॉइंटिंग अँड कॉलिंगचं उदाहरण पण आहे ना इथे. हो, तेच. ते प्रत्येक सिग्नलकडे बोट दाखवून मोठ्याने बोलतात, सिग्नल हिरवा आहे असं. यामुळे नकळत होणाऱ्या चुका टळतात, म्हणजे कृती अधिक स्पष्ट होते. याच नियमाखाली 2 खूप प्रभावी तंत्र आहेत. पहिलं, इम्प्लिमेंटेशन इंटेन्शन. म्हणजे सवय कधी आणि कुठे करायची हे अगदी स्पष्टपणे ठरवून टाकणं. फक्त मी योगा करीन असं म्हणण्याऐवजी मी उद्या सकाळी 7 वाजता माझ्या लिव्हिंग रूममध्ये 10 मिनिटं योगा करीन असं ठरवणं. अच्छा. जास्त स्पेसिफिक. हो. वेळ आणि ठिकाण निश्चित केल्याने ती सवय अंमलात आणण्याची शक्यता खूप वाढते. दुसरा तंत्र आहे हॅबिट स्टॅकिंग. हे काय आहे? म्हणजे तुमची नवीन सवय तुमच्या एखाद्या जुन्या स्थापित सवयीला जोडून टाकणं. फॉर्म्युला असा: सध्याच्या सवयीनंतर मी नवीन सवय लावीन. उदाहरण: मी रोज सकाळी ब्रश केल्यानंतर लगेच 1 ग्लास पाणी पिईन. इथे ब्रश करणं ही जुनी सवय नवीन सवयीसाठी पाणी पिणे इशारा बनते. हे सोपं वाटतंय करायला. आहेच. आणि तिसरी महत्वाची गोष्ट याच नियमातली म्हणजे परिसराची रचना, एन्व्हायरमेंट डिझाईन. हो, हे तर खूप महत्वाचं वाटतंय. अत्यंत महत्वाचं. चांगल्या सवयींचे इशारे तुमच्या डोळ्यासमोर ठेवा आणि वाईट सवयींचे इशारे नजरेआड करा. जसं की? फळं खायची सवय लावायची असेल तर फ्रीजमध्ये ठेवण्याऐवजी फळं डायनिंग टेबलवर, जिथे सहज नजर जाईल तिथे ठेवा. बरोबर. रात्री झोपण्यापूर्वी पुस्तक वाचायचं असेल तर पुस्तक उशाशी ठेवा, मोबाईल नाही. कामावर लक्ष केंद्रित करायचं असेल तर फोन दुसऱ्या खोलीत ठेवा. यालाच पहिल्या नियमाचं उलटं रूप म्हणतात. वाईट सवयींना अदृश्य बनवा, मेक इट इनव्हिजिबल. लेखक म्हणतात, आत्मनियंत्रण हे इच्छाशक्तीवर कमी आणि परिसरावर जास्त अवलंबून असतं. म्हणजे शिस्तबद्ध लोक फक्त मोहांपासून दूर राहतात? ते मोहांना टाळण्यात हुशार असतात, त्यांचा सामना करण्यात नाही. ते आपला परिसर असा तयार करतात की मोह कमीत कमी होतील. हे खरे. फोन बाजूला ठेवला की आपोआप कामात जास्त लक्ष लागतं. आता दुसरा नियम काय आहे? सवयीला आकर्षक बनवा, मेक इट अट्रॅक्टिव्ह. हो. कोणतीही सवय टिकण्यासाठी ती फक्त स्पष्ट असून चालणार नाही, ती आकर्षक पण वाटायला हवी, कंटाळवाणी नको. पण जी गोष्ट कंटाळवाणी आहे तिला आकर्षक कसं बनवणार? इथे डोपामाइन नावाचं रसायन महत्वाचं काम करतं. आपल्या मेंदूतलं हे रिवॉर्ड केमिकल. ओके. गंमत म्हणजे डोपामाइन आपल्याला बक्षीस मिळाल्यावर नाही, तर बक्षीस मिळण्याच्या अपेक्षेत जास्त स्रवतं, अँटिसिपेशनमध्ये. अच्छा. त्यामुळे सवयीची इच्छा निर्माण करणं, ती आकर्षक बनवणं महत्वाचं आहे. मग ते कसं करायचं? त्यासाठी एक युक्ती आहे, टेम्पटेशन बंडलिंग. म्हणजे काय? मोह जोडणे. हो, म्हणजे जी गोष्ट तुम्हाला करायला आवडते, वॉन्ट टू डू, तिला जी गोष्ट करायला पाहिजे, नीड टू डू, तिच्यासोबत जोडून टाका. उदाहरण, पुस्तकात रोनन बायर नावाच्या एका इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याचं उदाहरण आहे. त्याला नेटफ्लिक्स बघायला खूप आवडायचं, पण व्यायामाचा प्रचंड कंटाळा होता.
अनेकांसारखं. त्याने काय केलं, त्याने त्याच्या एक्सरसाइज बाईकला एका कॉम्प्युटरशी असं जोडलं की जोपर्यंत तो एका विशिष्ट वेगाने सायकल चालवत नाही तोपर्यंत नेटफ्लिक्स चालूच होणार नाही. अरे वा, भारीच आहे हे. म्हणजे व्यायाम आवश्यक आणि नेटफ्लिक्स आवडते एकत्र. अगदी. सूत्र असं होऊ शकतं. 1. मला आवडणारी गोष्ट करण्यापूर्वी मी मला आवश्यक असलेली गोष्ट करीन. उदाहरण, माझा आवडता शो बघण्यापूर्वी मी 15 मिनिटं घराची आवरावर करीन. किंवा असं की 2. मला आवश्यक असलेली गोष्ट केल्यानंतर मी मला आवडणारी गोष्ट करीन. उदाहरण, मी रोज 10 मिनिटं ध्यान केल्यानंतर माझा आवडता पॉडकास्ट ऐकेन. हे छान आहे. आणि यात आपल्या आजूबाजूच्या लोकांचा, सामाजिक वातावरणाचाही परिणाम असतो ना? खूप जास्त. आपण कळत नकळत 3 गटांचं अनुकरण करतो. 1. आपले जवळचे लोक, द क्लोज, मित्र, कुटुंब. 2. आपल्या आजूबाजूचे बहुतेक लोक, द मॅनी, आपला समाज, संस्कृती. आणि तिसरे शक्तिशाली किंवा प्रतिष्ठित लोक, द पॉवरफुल, ज्यांच्यासारखं आपल्याला बनायचं आहे, आपले रोल मॉडेल्स. अच्छा. जर तुमच्या मित्रमंडळींमध्ये किंवा कुटुंबात नियमित वाचनाची सवय असेल तर तुम्हालाही ती अधिक नैसर्गिक आणि आकर्षक वाटेल. ती करणं सोपं जाईल. म्हणजे अशा लोकांमध्ये मिसळणं फायद्याचं ठरतं जिथे तुमची इच्छित सवय ही नॉर्मल मानली जाते. अगदी बरोबर. कारण आपल्याला आपल्या गटात फिट व्हायचं असतं. तर हे झाले पहिले 2 नियम. स्पष्ट करा आणि आकर्षक बनवा. आता तिसरा आणि चौथा नियम काय सांगतो, थोडक्यात सांगू शकाल? तिसरा नियम आहे, सवयीला सोपं बनवा. मेक इट इझी. सोपं बनवायचं. हो. कोणतीही नवीन सवय सुरू करताना त्यात कमीत कमी कष्ट, कमीत कमी अडथळा, फ्रिक्शन असायला हवा. म्हणजे रोज अर्धा तास धावण्याचा संकल्प करण्याऐवजी फक्त धावण्याचे शूज घालणे इतकीच सवय लावा सुरुवातीला. किंवा रोज 10 पानं वाचण्याऐवजी फक्त 1 पान वाचणे. याला लेखक 2 मिनिट रूल म्हणतात. 2 मिनिटांचा नियम. हो. कोणतीही नवीन सवय 2 मिनिटात सुरू करता आली पाहिजे. एकदा सुरुवात झाली की पुढे करणं सोपं जातं. आणि वाईट सवयीचं काय? याचं उलट, वाईट सवय अवघड बनवायची. त्यात जास्त स्टेप्स टाकायच्या. जसं टीव्हीचा रिमोट बॅटरी काढून वेगळ्या खोलीत ठेवणं किंवा जंक फूड घरात न आणणं. ओके. आणि चौथा नियम आहे, सवयीला समाधानकारक बनवा. मेक इट सॅटिस्फाईंग. समाधानकारक. हो. आपल्या मेंदूला तात्काळ बक्षीस आवडतं, लगेच समाधान हवं असतं. अनेक चांगल्या सवयींचे फायदे उशिरा मिळतात, जसं व्यायामाचा फायदा लगेच दिसत नाही. बरोबर. तर वाईट सवयींचं समाधान लगेच मिळतं, जसं जंक फूड खाणं. त्यामुळे चांगल्या सवयीनंतर स्वतःला लगेच काहीतरी छोटंसं पण समाधान देणारं बक्षीस द्या. उदाहरणं, व्यायाम झाल्यावर 5 मिनिटं आवडतं गाणं ऐकणं. किंवा अजून एक प्रभावी मार्ग म्हणजे हॅबिट ट्रॅकर वापरणं. म्हणजे सवय पूर्ण झाल्यावर कॅलेंडरवर खूण करणं. अगदी. ती दिसणारी प्रगती, ती टिकमार्कची साखळी बघून समाधान मिळतं आणि सवय टिकवायला मदत होते. आणि वाईट सवयीसाठी? त्याचं उलटं. वाईट सवयीनंतर लगेच काहीतरी नकारात्मक परिणाम अनुभवायला लावणं. जसं जर सिगारेट ओढली तर मित्राला 100 रुपये दंड देणे. अकाउंटेबिलिटी पार्टनर. अच्छा. तर स्पष्ट करा, आकर्षक बनवा, सोपं करा आणि समाधानकारक बनवा. हे 4 नियम चांगल्या सवयी लावण्यासाठी. आणि याच नियमांना उलटं करून अदृश्य करा, अनाकर्षक बनवा, अवघड करा आणि असमाधानकारक बनवा. हे वाईट सवयी मोडण्यासाठी वापरता येतात. परफेक्ट. हे 4 नियम म्हणजे सवयींचं एक प्रकारे इंजिनिअरिंगच आहे. अगदी बरोबर. या 4 नियमांचा वापर करून आपण खरंच आपल्या सवयींवर अधिक नियंत्रण मिळवू शकतो. तर आजच्या चर्चेतून आपण अटॉमिक हॅबिट्समधले काही खूप महत्त्वाचे मुद्दे समजून घेतले. मला वाटतं 1% रोजच्या सुधारणेची ताकद. हो. फक्त ध्येयाऐवजी प्रणालीवर लक्ष केंद्रित करण्याचं महत्त्व. बरोबर. ओळखीच्या पातळीवर बदल घडवणं किती परिणामकारक आहे आणि सवयी लावायच्या किंवा मोडण्यासाठी हे 4 सोपे नियम किती उपयुक्त आहेत, हे सगळं खूप छान स्पष्ट झालं. हो. आणि हेही लक्षात घेतलं की सुरुवातीला परिणाम दिसत नसले तरी धीर सोडायचा नाही. तो प्लॅटो ऑफ लेटेंट पोटेन्शियल असतो. सातत्य महत्वाचं आहे. नक्कीच. सवयींचं हे शास्त्र समजून घेतल्यावर आपल्या रोजच्या अगदी छोट्या छोट्या निवडीसुद्धा किती महत्वाच्या ठरतात याची जाणीव होते. खरं आहे. या सगळ्या चर्चेनंतर ऐकणाऱ्यांसाठी एक विचार मनात येतोय. हो. तुम्ही काही सांगू इच्छिता का? हो, नक्कीच. एक विचार असा आहे की आपण सवयी कशा लावायच्या, कशा टिकवायच्या हे तर पाहिलं, पण कोणती सवय लावायची, म्हणजे आपल्यासाठी योग्य सवय कोणती हे कसं ओळखायचं? हा महत्वाचा प्रश्न आहे. जगात हजारो चांगल्या गोष्टी आहेत ज्या आपण करू शकतो, पण कदाचित यशाचं आणि समाधानाचं खरं रहस्य हे आपल्या नैसर्गिक क्षमता, आपली आवड यांच्याशी जुळणाऱ्या काही मोजक्या सवयी शोधण्यात.
आणि मग त्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करून त्यात प्रावीण्य मिळवण्यात दडलेलं असेल का? म्हणजे प्रत्येकाने धावण्याच्या शर्यतीतच भाग घेतला पाहिजे असं नाही. बरोबर. कदाचित काहींसाठी बुद्धिबळाचा पट जास्त योग्य असेल, तर काहींसाठी चित्रकलेचा कॅनव्हास. स्वतःसाठी योग्य खेळ शोधण्याची गरज आहे का आपल्याला? विचार करण्यासारखा मुद्दा आहे नाही का?